ट्रॅक्टर चलाय बघती आतापर्यंत कसली अडचण दिली नाही आपल्याला आणि याचा आवरेज बिवरेज एक नंबर आहे. आपण कोणत्या बी कामात घाला, जिथं जेसीबी ना ट्रॅक्टर नाही निघला दुसरा फासलेला तिथे ह्या डायनास्टॅकने ट्रॅक्टर काढायला आपल्याला. आपल्या 254 डायना स्मार्टला 12 फॉरवर्ड आणि 12 रिव्हर्स गिअर आहेत. तसेच हातामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड आहे आणि आपल्या 254 डायना स्मार्ट सोबत 4 प्रकारचे पीटीओ देण्यात आलेले आहेत. लाईव्ह पीटीओ, मल्टी पीटीओ, ग्राउंड पीटीओ आणि मल्टी रिव्हर्स पीटीओ. मंडळी, आपण 254 डायना स्मार्ट आपला जो मेसीचा ट्रॅक्टर आहे तो आपण एका शेतकऱ्यांना दिला होता. आज आपण त्यांच्या शेतात आलेलो आहोत. तर तुम्ही आम्हाला तुमचं नाव आणि गाव सांगा. गाव वडूल, नाव माझं सतीश अर्जुन तुतारे. बर, तर मला सांगा एकंदरीत हे मॉडेल तुम्ही घेतल्याच्या नंतर याचा वापर कसा करताय या मॉडेल बाबतीत सांगा आणि कसं उपयुक्त आहे हे मॉडेल. तर हे मॉडेल बरं का, आपण महिंद्रा ट्रॅक्टर याच्या आधी चालवला होता. पण हे आपल्याकडे 10 वर्ष महिंद्रा होता. त्याच्यानंतर आपण डायना मास ट्रॅक्टर घेतला ह्यो तुषार बघून. तर ह्यो ट्रॅक्टर चलाय बघती आतापर्यंत कसली अडचण दिली नाही आपल्याला आणि याचा आवरेज बिवरेज एक नंबर आहे. आपण कोणत्या बी कामात घाला, जिथं जेसीबी ना ट्रॅक्टर नाही निघला दुसरा फासलेला तिथे ह्या डायनास्टॅकने ट्रॅक्टर काढायला आपल्याला. म्हणजे ताकदवान पण तेवढाच आहे, ताकद लई आणि आवरेजला तर नादच करायचं नाही. आणि त्यांच्या वेळेला शोरूमचा सिस्टम आहे, काही जरी प्रॉब्लेम आला ट्रॅक्टरला तर एकाही मिनिटात फिटर येते. एकदा फोन केला का परत फोन करायची सुद्धा त्यांना गरज लागत नाही आपल्याला. सर्व्हिस पण आपली भारी, एक नंबर शोरूमची सर्व्हिस आहे त्यांच्या. तुम्ही काय काय म्हणजे कशासाठी चालवता? आपण रोटेला, नांगटीला, टेलर कामाला सगळ्याला वापरतो. शेती कामासाठी सगळ्या गोष्टी सगळ्या कोणत्याच ट्रॅक्टर मध्ये हापाकलाच नाही अजून. नांगरट सोडून आलं तिथे आपलं बाल्या जाऊन 100% काढून आलेला आहे. म्हणजे एक नंबर मॉडेल आहे, एक नंबर. आपलं जे रुद्रेश्वर ट्रॅक्टर शोरूम आहे या शोरूमची सर्व्हिस कशा प्रकारे असते, तुम्ही आनंदी असतात का? मी सांगतो सर्व्हिसिंगला जर ट्रॅक्टरवर आले नाही इथं करायला तर आपण म्हणतो तशी सर्व्हिसिंग करून देतात आणि म्हणते त्या टायमिंगला फोन उचली देत. 12ला फोन जाऊन 12 वाजता फिटर आले आपल्या ट्रॅक्टर मध्ये आतापर्यंत. आणि जेव्हा उन्हाळ्याचे दिवस असतील तेव्हा नांगरटीचा जेव्हा वेळ येते तेव्हा उन्हाने काही त्याला फरक पडतो? अजिबात काहीच होत नाही, गरम सुद्धा नाही, अजिबात नाही. 1 मिनिट सुद्धा ट्रॅक्टर गरम होत नाही. मी आता किती ऊन पडू द्या तरी, किती पिसा फुल ड्रेस नाही आका तरी काहीच होत नाही त्याला. आणि मला एक गोष्ट सांगा, याच्या फीचर्स बाबतीत कसं आहे? आता मी सांगतो तुम्हाला, जसा थर्ड मध्ये रोटा होतो का तसा याचा टॉप मध्ये होतो, डायरेक्ट टॉप गिअर मध्ये. मीडियम टॉपला मी रोटा हाकितोय बरं का, तरी रोटा एक नंबर होता. आता तुम्ही पाहिला असं नाही, हे रोटा तुमच्या समोर हाकलेला आहे मी. ह्यो थर्ड मध्ये रोटा हाकलेला आहे पण रोटा कसा झाला उसाच्या राणी. बरोबर आहे, तुमच्या डोळ्यासमोर डेमो आहे डायरेक्ट ट्रॅक्टरचा. आणि हातातच याचा रिव्हर्स फोल्डर हातातच आहे, रिव्हर्स फोल्डर म्हणजे एकदम व्यवस्थित आहे. पण याच्यावर अजिबात 1 मिनिटही तकलीफ नाही. बैठकीलाही चांगला एक नंबर. आणि मग आपल्या नवीन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांना काय सांगाल? त्यांना एवढं सांगणं आहे माझं का फक्त एकदा डायना ट्रॅक घेऊन बघा, एकदा शोरूमला जा तुम्ही, एकदा घ्या आणि मग त्यांना कळेल. ते बी म्हणते पुढच्या वेळेस ह्योच ट्रॅक्टर घ्यायचा. आणि ऊस वाहतुकीला मी सांगतो डबल टेलर आपण 2 कॅप वाहिले त्याच्यावर, कुठंच आपकत नाही, कुठंच किती चढ असू द्या. बघा शेतकरी बांधवांनो, आपलं रुद्रेश्वर ट्रॅक्टर्स अतिशय विश्वासू आणि एकदम परफेक्ट मॉडेल देणारं दालन आहे. एक वेळेस अवश्य भेट द्या आणि आपल्या मनपसंतीचा मनासारखा ट्रॅक्टर खरेदी करा.